नमस्कार सर. सर आता पेट्रोलिंग आहे, कशाबद्दल आहे आपल्याकडे? पेट्रोलिंगचं करण्याचा उद्देश असा आहे की सायंकाळी आम्ही जेव्हा ही पेट्रोलिंग करत असतो, आमचे वरिष्ठ माननीय CP सर यांनी आम्हाला दिलेल्या सूचना आहेत की प्रत्येक ठिकाणी तुम्ही हद्दीमध्ये प्रभारी अधिकारी म्हणा किंवा आमचे क्राईम PI म्हणा, असे 2-3 अधिकारी आणि आपला अंमलदार स्टाफ जो असतो यांच्या मार्फतीने पेट्रोलिंग करण्याच्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. या पेट्रोलिंग दरम्यान आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना भेटत असतो, त्यांच्या अडीअडचणी समजून घेत असतो. ज्येष्ठ नागरिकांना शक्यतो बतावणीचे गुन्हे करून म्हणजे लोकांकडनं त्यांच्या हातात असलेल्या अंगठ्या किंवा चेन बतावणी करून काढून घेण्याची एक आरोपींची एक MOB असते. त्या MOB पासून सावध राहण्याची आम्ही त्यांना सूचना देत असतो. तसंच महिला असतात, महिला जेव्हा रस्त्याने जात असतात तर त्या जात असताना त्यांच्या गळ्यामध्ये असलेले मंगळसूत्र किंवा चेन ह्या मारण्याची शक्यता असते, बाईकवरून मारण्याची शक्यता असते आणि त्या होऊ नये म्हणून आम्ही त्यांना त्यांचे पदर कशा पद्धतीने घ्यावं, त्यांची ओढणी कशा पद्धतीने घ्यावी याचं आम्ही त्या लोकांना मार्गदर्शन करतो आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त म्हणजे असे गुन्ह्यांची जी संख्या आहे ती होऊ नये याचा आम्ही प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत असतो. आता बरेच दिवस झाले आम्ही अशी जी पेट्रोलिंग करतो आहे म्हणून लोकांमध्ये पण समाधान आहे आणि बऱ्याच अंशी आमच्याकडे चेन स्नॅचिंगचे गुन्हे वगैरे दाखल नाही आहेत, झालेले नाही आहेत. तर हे जे आहे हे प्रिव्हेन्शन असतं. घरफोडीचे गुन्हे आहेत ते होऊ नये त्यासाठी लोकांनी आपले काय प्रिकॉशन करायला पाहिजे, घरातून आता सुट्टीच्या दिवशी बाहेर जातात त्यावेळी त्यांनी कोणत्या पद्धतीने दागिन्यांची काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि याचा परिणाम की हद्दीमध्ये जे आम्ही वरिष्ठांनी आमच्या एक ॲप तयार केलेलं आहे की ते प्रत्येक स्पॉट आम्ही नेमून दिलेले आहेत जिथे जास्तीत जास्त स्नॅचिंगचे गुन्हे होऊ शकतात, लोकांचे बतावणीचे गुन्हे होऊ शकतात, असे प्रत्येक स्पॉट आम्ही तयार केलेले आहेत आणि ते स्पॉट त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि त्या ॲड केलेल्या स्पॉटला प्रत्येक बीट अंमलदार आहे त्यांनी व्हिजिट दिली पाहिजे आणि पूर्ण तासामध्ये 1 तासामध्ये प्रत्येक स्पॉट त्यांनी व्हिजिट करायला पाहिजे. असे आमच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे आमची जी लोक आहेत हे प्रत्येक स्पॉटला व्हिजिट देत असतात आणि ते व्हिजिट दिल्यामुळे काय होतं की गुन्ह्यांचं प्रमाण आहे हे अतिशय कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षाच्या गुन्ह्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही जर बघितलात की मागील जानेवारीपासून त्या जूनपर्यंत गुन्ह्यांचं जर प्रमाण बघितलं तर ते मागच्या वर्षापेक्षा कमी झालेलं तुम्हाला आढळून येईल. आणि हे इफेक्टिव्ह पेट्रोलिंग आम्ही त्यासाठी करत असतो, लोकांमध्ये जनजागृती करत असतो. सायबरचे गुन्हे जे आहेत ते घडू नये लोकांमध्ये ती जनजागृतीसुद्धा करत असतो. आणि त्याप्रमाणे आज आम्ही पूर्ण टाकोली मोल्लापासून राणा टॉवर आतून गावदेवी मैदान वगैरेपासून आम्ही इथपर्यंत मनीषानगरपर्यंत आम्ही ही पेट्रोलिंग आज केलेली आहे आणि नक्कीच त्याचा लोकांना फायदा होतो आहे. लोकांची सुरक्षितता राखण्याचं काम आम्ही करत आहोत. धन्यवाद. थँक्यू सर.